आता मोबाईल नंबर घेताना, नवीन मोबाईल घेताना कुठल्या चुका लोकांनी टाळायला हव्यात? मोबाईल नंबर घेताना सगळ्यात आधी तर त्याची जी टोटल आहे ना ती त्यांनी बघायला पाहिजे. म्हणजे 10 आकड्यांची पूर्ण टोटल म्हणजे पूर्ण जो 10 अंकी आहे त्याची एका डिजिट मध्ये आणायला पाहिजे. आता आपण मुलांकवर बोलूया. आता फॉर एक्झाम्पल ज्यांचा मुलांक 1 आहे किंवा 2 आहे किंवा 3 आहे, तर 1, 2 किंवा 3 मुलांक ज्यांची आहे त्यांच्या याची टोटल पूर्ण मोबाईल नंबरची जी टोटल आहे ती 8 कधीच नको. 8 नाही आली पाहिजे. त्याची टोटल जर 1च आली किंवा 2 आली किंवा 3 आली तर इट्स उत्तम. 5 आली तरी चालणार आहे. आणि मुलांक 2 आहे याची टोटल 8 तर नको, सोबत 9 पण नको. ओके, म्हणजे पूर्ण 10 आकड्यांची बेरीज करत करत जायचं एक आकडा येईपर्यंत. बरोबर. जसं आपण जन्मतारखेचं करतो की 22 असेल तर 2 अधिक 2 4. तसंच तुमचं आता जसं 8 8 8 8 8 10 वेळा आला आहे तर किती झाले 80. आणि परत 8 80ला 8 पण अधिक 0 केलं तर किती आले 8. ही झाली बेरीज. तर आता आपण मुलांक आणि त्याप्रमाणे त्यांची बेरीज कशी यायला पाहिजे त्याबद्दल बोलत होतो. 2 झाला. आता 3 आहे तर 3 ज्यांचा मुलांक आहे त्यांच्या याची बेरीज जी आहे ती 1 चालणार आहे, 3 चालणार आहे, 5 पण चालेल, पण 6 चालणार नाही. इथे 6 नको. ज्यांचा मुलांक किंवा भाग्यांक 3 असेल त्यांचे मोबाईल नंबरची टोटल ही 6 नको. ज्यांचा मुलांक किंवा भाग्यांक हा 4 आहे त्यांच्या मोबाईल नंबरची टोटल 9 नको. 5 असेल तर कोणतीही चालेल, पण त्यातल्या त्यात 1, 3 और 5 घेतलं तर उत्तम. 6 असेल तर 6ला परत मी असं म्हणेल की ज्यांचा मुलांक किंवा भाग्यांक 6 आहे तर त्यांच्या मोबाईल नंबरची टोटल ही 3 कधीच नको. जरी ते एज्युकेशन फील्डमध्ये असले तरी सुद्धा नको. त्यांनी 1 घ्या, 5 घ्या, 7 घ्या, चालणार आहे. 7 नंबर आहे त्यांच्या मोबाईल नंबरची टोटल ही 7 आली उत्तम, 5 आली अजून उत्तम. आणि प्रोफेशन बघितलं तर त्याप्रमाणे घेतली तर अजूनच उत्तम. पण इथे आपल्याला आता मला माहिती नाही की प्रोफेशन कोणाचं काय आहे, तर त्याप्रमाणे मी जनरिक सांगते. 8 जी आहे, जर तुमचा मुलांक 8 आहे तर मुलांक म्हणजे सगळ्यांना माहितीच असेल तरी एकदा सांगते. मुलांक म्हणजे बर्थ डेट ज्याचं 17 आहे किंवा 26 आहे यांची बेरीज केली तर 8 येणार आहे. मुलांक ज्यांचा 8 असेल यांच्या मोबाईल नंबरची टोटल ही 8 चालणार आहे. 3 चालेल, 5 चालेल, पण 2 कधीच नको, 4 पण बिलकुल नको. आणि मुलांक 9 असेल तर त्यांच्या मोबाईल नंबरची टोटल 2 आणि 4 बिलकुल नाही, नकाच घेऊ. अरे बापरे. 1, 3 और 5 उत्तम. तर याप्रमाणे तुम्ही ऍटलिस्ट आपल्या मुलांक आणि भाग्यांकाप्रमाणे तुमच्या मोबाईल नंबरची टोटल घेऊ शकता. हे तर म्हणजे सोपं आहे. हे आपले प्रेक्षक बघू शकता आणि करू शकतात. अजून एक त्यांनी हे बघायचं आहे की 0 मल्टिपल्स टाइम्स नको, है ना. त्याच्यानंतर 94 हा नंबर बिलकुल घेऊ नका. 27 हा नंबर घेऊ नका. तुमचं प्रोफेशन प्रमाणे मी आता सांगितलं 8 कोणी घ्यावा, 4 कोणी घ्यावा. तर ह्या थोडी काळजी तुम्ही घेतली तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर हा नक्कीच फायदेशीर ठरणार. बरोबर. यामध्ये म्हणजे जन्मतारखेचा आणि मोबाईलचा घनिष्ठ संबंध आहे. खूप संबंध मोबाईल नंबरचा आणि आपल्या बर्थ डेटचा तर आहेच, त्याच्यासोबत तुमच्या प्रोफेशनचा आहे. तुम्ही तुमचं थोडंफार नेम न्यूमरॉलॉजी बघू शकला तर अजून उत्तम आहे. पण तो थर्ड पॉइंट आहे, तो खूप डीप मध्ये जाईल. फक्त तुम्ही एक बघितलं की तुमचा बर्थ डेट काय आहे आणि तुमचं प्रोफेशन काय आहे, त्याप्रमाणे तुम्ही टोटल बघा आणि ट्रिपल नंबर घेऊ नका. आता जर एखाद्याला यशस्वी व्हायचंय कुठल्याही क्षेत्रामध्ये तो व्यक्ती असेल तर यशस्वी होण्यासाठी मग त्याच्या मोबाईल नंबर मध्ये असा कुठला गोल्डन नंबर आहे का जो असायला हवा यश मिळण्यासाठी? यश मिळण्यासाठी कोणताही गोल्डन नंबर नसतो. यश मिळण्यासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला मेहनत आणि आता जे पॉइंट सांगितलेले आहेत ते करायला हवं.